जेसीबीचा धक्का लागल्यानं मुंबईतल्या दादरमध्ये गॅसची पाईपलाईन फुटली। महानगर गॅसच्या पाईपलाईनमधून तब्बल तासभर गॅस गळती झाली। या प्रकरणात स्थानिक नागरिकांनी महापालिकेवर गंभीर आरोप केलेत। मुंबईमधल्या दादरमध्ये महानगर गॅसची पाईपलाईन फुटली। झाडाचा बुंदा हटवताना जेसीबीचा धक्का लागल्यानं गॅस पाईपलाईनला मोठी गळती लागली। यानंतर पोलिसांनी गोखले मार्ग रहदारीसाठी बंद केला। अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झालं। यानंतर गळती होत असलेल्या गॅसवर पाण्याचे फवारे मारण्यात आले। गॅस गळती रोखण्यासाठी गॅसचं मेन कनेक्शन बंद करण्यात आलं। तरीही तब्बल तासभर गॅसची गळती सुरूच होती। या प्रकरणात स्थानिक नागरिकांनी महापालिकेवर गंभीर आरोप केलाय। झाडाचा बुंदा हटवणारे अधिकारी गॅस गळती सुरू होताच पळून गेल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। झाडाचा बुंदा हटवण्यासाठी विरोध केला होता तरी देखील ते हटवण्यात आलं असं स्थानिकांचं म्हणणं आहे। महानगर गॅसचं पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्याही उशिरा आल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। त्या झाडाचा बुंदा काढून टाकत होते तर आम्ही त्यांना म्हटलं की तो आपोआप मरेल, कशाला काढताय? मुळं 5-6 फूट खोल गेलेत, काढू नका। नाही नाही हमको बोला है। मग त्यांचा जो प्रमुख आहे त्याला मी फोन केला तर तो म्हणाला की आम्ही लवकर निघतो आणि इथे म्हटलं जबाबदार कोणीतरी ऑफिसर असायला पाहिजे। तर तसा कोणी नव्हता आणि गॅस लाईन फुटल्यावर तो पळून गेला।